महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। सप्तशृंगगड भीषण अपघात। इनोव्हा कार हजारो फूट दरीत कोसळली, 5 देवी भक्तांचा जागीच मृत्यू। सप्तशृंगी गडावर जाणाऱ्या घाट रस्त्यावर आज सकाळी अभूतपूर्व आणि हृदयद्रावक अशी दुर्घटना घडली। गणपती घाटाच्या पुढे पिंपळगाव येथील इनोव्हा कंपनीची कार अचानक नियंत्रण सुटून सुमारे 800 ते 1000 फूट दरीत कोसळली। या भीषण अपघातात कारमधील 5ही देवी भक्तांचा जागीच मृत्यू झाला असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे। अपघाताची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ, पोलीस, बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली। दरीत खोल उतरणाऱ्या टीमने मृतदेह बाहेर काढण्यासाठी प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे। पाहता क्षणी अंगावर काटा आणणारे दृश्य पाहण्यासाठी घाटावर बघ्यांची मोठी गर्दी उसळली असून वाहतूकही काही काळ विस्कळीत झाली। दरम्यान घाट रस्त्यावर योग्य दुरुस्ती, सुरक्षितता उपाययोजना आणि तांत्रिक देखभालीचा अभाव यावरून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गलथान कारभाराबद्दल संताप व्यक्त होत असून भाविकांच्या वर्तुळात तीव्र चर्चेला उधाण आले। योग्य संरक्षक भिंती, चेतावणी फलक आणि नियमित देखभाल असती तर हे बळी वाचले असते, असे संतप्त भाविकांचे म्हणणे आहे। पोलिसांनी अपघाताचा पुढील तपास सुरू केला असून मृतांच्या ओळखीची प्रक्रिया सुरू आहे। सप्तशृंगगड परिसरात शोककळा पसरली आहे। यावेळी सप्तशृंगगड ग्रामपंचायत उपसरपंच संदीप बेनके, ग्रामपंचायत सदस्य राजेश गवडी यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गलथान कारभारामुळे अशी घटना घडली असून सार्वजनिक बांधकाम विभागावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी विभागीय संपादक किरण हिरे, नांदुरी, कळवण। सार्वजनिक बांधकाम विभाग फक्त यांच्या हलगर्जीपणामुळे झाला आहे। एवढे कोटी रुपये निधी येऊन त्यांनी हे जे कडा जो आहे, हा कडा आहे, हा सर्व देवीच्या भरोशावर लाखो भाविक गडावर दर्शन येत आहे। पण पीडब्ल्यूडीच्या या चुकीच्या धोरणामुळे हे काम आतापर्यंत झालं नाही। एवढे निधी येऊन सुद्धा हा कडा तुम्ही बघत असाल, साधा कडा आहे, सर्व देवीच्या बेभरोशावर तुम्ही काम करत आहे। आणि त्यांनी एवढा निधी येऊन हे काम जर ते लवकर केलं असता तर आज हे 4-5 बळी गेले नसता भाविकांची। या पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यामुळे, अशा चुकीच्या धोरणामुळे या भाविकांचा बळी होतो। आपण प्रत्येक देवीला आपण दोष देतो, भाविक फक्त दर्शन येतात, पण पीडब्ल्यूडी हे काम बी बघा तुम्ही किती डुप्लिकेट काम झालं आहे। या पीडब्ल्यूडीच्या धोरणामुळे आज चांगले 4-5 भाविक गेले आहे, तरी आम्ही सर्व ग्रामस्थ गाव पीडब्ल्यूडीचा निषेध करत आहे। या ठिकाणी गडावरचे उपसरपंच संदीप बेनके हे आपल्या सोबत जोडले गेले आहेत। मी बांधकाम विभागाचा जाहीर निषेध करतो। ग्रामपंचायत ग्रामस्थ भाविकाच्या वतीने आम्ही वेळोवेळी रस्ता रोकोचं निवेदन देऊन बांधकाम खात्याने आम्हाला तुच्छ लेखण्याचं काम केलेलं आहे। आज जे 5 मृत भाविक झालेले आहेत त्याला जबाबदार ते, मी तर या मताचा उपसरपंच नाते त्यांच्यावर मनुष्य सदस्यवादाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, मी या मताचा आहे। भाविकाला अडचण, मी सर्वांना अडचण येते, ते तुच्छ लेखण्याचं काम करते पीडब्ल्यूडी। आता ते सुद्धा आता अद्याप नाही। इथं ग्रामस्थ असतील, पोलीस असेल, आपत्ती व्यवस्थापन असेल, पत्रकार बांधव असेल, परिसर नागरिक असेल, हे सगळ्या मदतीसाठी इथं आलेले। मदत करण्यापेक्षा त्या जीवाच्या घरात काय घटना घडली असेल त्या परिवाराला जाणवं लागलं आपल्याला। मी तर आपल्या माध्यमातून बांधकाम विभागाचा जाहीर निषेध करतोय। आज या ठिकाणी जो मोठा एक अपघात झालेला आहे, पिंपळगाव येथील भाविक आहेत, देवी भक्त आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गलथान कारभारामुळे अपघात झालेला। या ठिकाणी गडावरील सामाजिक कार्यकर्ते आहेत, ते आपलं माहिती देत आहेत। बोला। हे रस्त्याच्या ठेकेदारमुळे झालं। 1 वर्ष झालं काम चालू करून अजूनही पूर्ण नाही। हे कच्चा धक्का असल्यामुळे ही गाडी जायचं कारण आहे आणि फक्त याला जबाबदार ठेकेदार आहे। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।